नमस्कार, रेसिपी गट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत। तर सणासुदीला काय होतं, काय गोड बनवायचं असं आपल्याला प्रश्न नेहमीच पडतो। देवाला नैवेद्य दाखवायचंय किंवा काही। तर आज आपण आहे ना तांदळापासून आहे ना खीर बनवणार आहोत। तर खीर म्हटलं तर कसं सर्वांनाच आवडते। तर चला तर आपण त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया। हे दूध घेतलेलं आहे, 1-2 वाटी आपण दूध घेतले। अच्छा। आणि हा तांदूळ घेतलाय, बासमती तांदूळ घेतलाय, कपड्याने पुसून घेतलाय आणि 1 चम्मचभर तूप घेतलंय। ओके। बदाम घेतलेत कापून थोडे असे, आणि चारोली घेतले, 1 चम्मचभर चारोली आहे। काजू तुकडा करून घेतलाय, थोडंसं केशर घेतले म्हणजे कसा म्हणजे खिरीला कलर छान येतो म्हणून। आणि साखर घेतली, साखर कशी 1 वाटीवर साखर घेतली। तुम्हाला जसं तुम्ही गोड खाणार असाल ना तशी तुम्ही साखर घेऊ शकता। हे एवढं साहित्य आहे। तर आता आपण आहे ना खीर कशी बनवायची ती बघूया। बघा टोप मस्त गरम झालाय, त्यात तूप टाकते। तूप टाकलंय, तूपही गरम होत आलेलं आहे। तर आता हे तांदूळ आहेत ना ते टाकते। तांदूळ आहेत ना तुपात मस्त असे ना छान असे भाजून घ्यायचे असे। स्लो गॅसवरच भाजायचे। तांदळाला कसं असा व्हाईटपणा येतो असं भाजताना, असे थोडे भाजून घ्यायचे व्यवस्थित। म्हणजे सणासुदीचे दिवस असतात, मग रोज काय बनवायचं, तर मग असं नैवेद्यासाठी एखाद दिवस खीर छान वाटते असं कधीतरी। आणि असं झटपट होणारा पदार्थ आहे असं। हे ना शक्यतो स्लो गॅसवरच भाजायचे। मस्त असे भाजलेले आहेत, दिसतात बघा, काय भारी दिसतात बघा, असे लालसर पण झाले। तर हे आहेत ना आपण आता काढून घेऊया। डायरेक्ट आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यातच काढून घेऊया। हे आहेत ना थोडेसे थंड होऊ देऊया, नंतर आपण ना मिक्सरला लावून घेणार आहोत। तर आता ह्याच्यातले आपण तांदूळ काढून घेतले टोपातले। तर तुपाचा टोप आहे, त्याच्यात आपण आहे ना दूध ओतणार आहोत। दूध आहे ना थोडा आटेल पण, आणि आपले हे तांदूळ वाटून पण होतील, तोपर्यंत दूध मस्त गरम पण होईल। हे बघा हे थंड झालेले आहेत, किती मस्त असा कलर बघा छान आलेला आहे। आणि आता आपण वाटून घेऊया। हे आहेत नाही बघा, हे जास्त नाही आपल्याला वाटायचे, एकदम असे साधारण रवा कसा असतो त्याच्यापेक्षा थोडं जाडं ठेवायचंय, जास्त बारीक वाटून नाही घ्यायचंय। बारीक वाटल्याने काय होतं, जरा खिरीमध्ये असं दिसायला जरा असं एकदम बारीक बारीक दिसतं, हे कसं एकदम दाणे दाणे छान दिसतात। तर हे आता आपण आहे ना दुधामध्ये टाकूया। बघा दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे। त्याच्यात आपण आता हे वाटून घेतलेले तांदूळ आहेत ना ते टाकूया। हे तुपात तांदूळ आपण फ्राय करतो ना, त्याच्यामुळे काय होतं माहितीये, हे लवकर शिजल्या जातात खिरीमध्ये, आणि खीर पण एकदम चवीला छान लागते। तर मस्त होत आले बघा। ह्याच्यात आता हे बदाम टाकूया, चारोली टाकूया, काजू टाकूया, आणि हे केशर। केशर एक छान असा कलर येण्यासाठी आपण थोडं कड आला ना की केशर टाकला की थोडंसं असं कलर पण छान येतो। तर एक 10 मिनिटं आपण आहे ना अशी मस्त उकाळी यायला ठेवूया। त्याच्यानंतर याच्यात साखर आणि वेलची पावडर टाकूया। एक 10 मिनिटं आपण स्लो गॅसवर ठेवून देऊया। दुधामध्ये आहे ना आपण
असं तांदूळ टाकलेले, मिक्सरला लावलेले आणि ड्रायफ्रूट चांगले शिजवून घेतलेत बघा मस्त, आणि केशर टाकलेलं म्हणून कलरही छान आलाय. आता ही शिजल्या गेले व्यवस्थित, तर आपण आहे ना साखर टाकूया. आपण ही साखर पहिली का नाही टाकलेली माहितीये, ही साखर जर पहिली टाकली ना तर आहे ना खाली आहे ना चिकटण्याची शक्यता असते, म्हणून आपण साखर नंतर टाकली. आता साखर टाकून एक 3-4 मिनिटं आहे ना चांगली उकळी येऊ द्यायची. आपली खीर खायला तयार. कधीही दुधाचा पदार्थ बनवताना ना, खीर किंवा काय अजून शेवया वगैरे, साखर नंतर टाकायची म्हणजे खाली चिकटत नाही. तर ही खीर तयार झालेली आहे. तर हे वेलची पावडर आहे ना ती लास्टला टाकते, आणि त्याचा स्वाद एकदम मस्त असा टिकून राहतो. वेलची पावडर सामानात दाखवलेली नाही, ती आता टाकलेली आहे. आपली खीर खायला तयार. पण गॅस बंद करून घेऊया. काय भारी कलर पण आलाय आणि एकदम स्मेल पण भारी येतो एकदम. अशा प्रकारे ना मस्त खीर तयार झालेली आहे. तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी झाली ती. धन्यवाद.